अजी केंद्रीय राज्य मंत्री चषक 2025 में सभी का स्वागत है। और एक बड़ा आयोजन है भिवंडी के इस श्री गुरुदत्त चौथा युवा क्रीड़ांगन मानकोली के अंदर। दो बड़ी टीमें आपस में भिड़त देगी। एक तरफ रिग्नेश 11 दिल्ली धमाका है, दूसरी तरफ हिंदवी विकी प्रतिष्ठान है। दो बड़ी टीमें हैं और ताकतवर टीमों के बीच की ये लड़ाई आज यहाँ हमें देखने मिलेगी। इस टूर्नामेंट के जरिए कुल मिला के 51 मोटरसाइकिल बाइक दी जाएगी, एक 4 व्हीलर कार। पूरे भारत में चर्चा है इस टूर्नामेंट के। और आज से प्रोफेशनल हाफ शुरू हो रहा है और प्रोफेशनल हाफ में दो बड़ी टीमें पहली मैच में आपस में भिड़त देती हुई रिग्नेश 11 दिल्ली धमाका और दूसरी तरफ हिंदवी विकी प्रतिष्ठान के बीच की लड़ाई पहले मैच में हमें देखने मिल रही है। जबकि टॉस जीता था हिंदवी विकी 11 ने और फैसला लिया था यहाँ फील्डिंग करने का। बैटिंग के लिए रिग्नेश दिल्ली धमाका को आमंत्रित किया है। सलामीची जोडी मैदानात सातमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। रिग्नेश 11 दिल्ली धमाका टीमची ओपनिंग पेअर संजू कनोजिया आणि सरोज परमाणिक ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आमच्या समवेत समालोचन कक्षामधनं या मॅचसाठी चंद्रकांतजी शेट्टी सर देखील जोडले गेले आहेत आणि यात मात्र काही शंका नाही की इंटरेस्टिंग बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदी विशाल, अशीच लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे गरीब। परंतु जावेद मैचच्या दिशेने एक तरफ दिल्ली धमाका स्ट्राइक पर खुद का बैटिंग के लिए संजू कनोजिया दिल्ली के सितारे हैं, उनके सामने वेस्ट बंगाल दुर्गापुर के सितारे। बैटिंग के लिए मैदान के अंदर सरोज प्रामाणिक और खुद का पहला और पारी का पहला ओवर लेके नवी मुंबई से बिलोंग करने वाले, धारावी गांव से बिलोंग करने वाले धीरज भोईर, इनके हाथ में गेंद थमा दी है पहले ओवर के लिए। मैच का आगाज होता हुआ एक बड़ा मुकाबला यहाँ देखने मिलेगा। रिग्नेश 11 हालांकि चैंपियन रही थी ग्रामीण धमाका बिग बैश के पहले सीजन की, और वही रिग्नेश 11 धमाका दिल्ली टीम आज इस मैदान के ऊपर पहली गेंद पर बड़ा हिट करना चाहते थे, टाइमिंग नहीं कर पाए यहाँ संजू। और ऐसी जगह गेंद गई, वहां फील्डर मौजूद नहीं थे, वहां एक ही रन से संतुष्ट रहेंगे। शुरुआत हुई है इस मैच की एक रन से। वाईड लाईन बॉल होता आणि तिथनं खेचून मारण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीपचा हा अटेम्प्ट होता, बट मिस्क्यू स्ट्रोक, दॅट्स वाय या बॉलवरती फक्त एक सिंगल कंप्लीट केली जाईल। पहली गेंद पर रन पूरा किया है 6 ओवर के मुकाबले। जबकि सरोज प्रामाणिक एक बड़े सितारे, पिछले साल राष्ट्रपति ट्रॉफी मैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे, 4 व्हीलर कार जीती थी घाटकोपर मुंबई में सरोज। बिग हिट इस बार आगे का करने का प्रयास था और उसे भेज दिया तारामंडल में। बड़ा हिट लगाते हुए सरोज प्रामाणिक के बैट से आता हुआ ये सिक्सर। जेव्हा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला क्लिअर केलं, पकला तडाका या पकला 17 मधला सरोजचा बॅटमधनं हा सिक्सर येतो। इस बार अल्टी पल्टी स्ट्रोक, पिछली गेंद को भेजा था आगे और इस गेंद को भेजा पीछे। बहुत ही बढ़िया बैटिंग हो रही है सरोज के जरिए और इस गेंद को भी भेज दिया सीमा रेखा के पार 4 रनों के लिए। सरळ व्ही मध्ये फटका पाकला, त्यानंतर मागचा व्ही मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला। सुमिचिटचा फटका येतोय। आक्रमकरित्या बॅटिंग सुरू आहे आणि मी म्हणेन की सध्या घडीला विकेट हवी आहे बॉलिंग साइडला। काफी बढ़िया बैटिंग हो रही है इस वक्त। हो इस बार सफल होकर खेलना चाहते थे स्क्वायर लेग फाइन लेग की दिशा में, मगर यहाँ गेंद को थोड़ा सा घुमाव देखने मिला गेंदबाज धीरज के जरिए और गेंद गई विकेट कीपर की दिशा में। लाईन पिक करण्यामध्ये असमर्थ राहिले असंच वाटलं, कारण शफल झाले, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता। डॉट बॉल इथे येतोय। मी म्हणेन की डॉट बॉल सोबत इथे ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे। 11 बिना कोई विकेट खोए 11 रन रिग्नेश 11 धमाका दिल्ली। अगली गेंद फिर एक बार आगे किया, मिड ऑफ के ऊपर से खेला, मगर वहां काफी तेजी से रफ्तार से फील्डर आते हुए अच्छी फील्डिंग देखने मिली। बघा मिड ऑफला क्लिअर केलं होतं, मग त्यानंतर चांगली फिल्डिंग आपल्याला लॉंग ऑफला पाहायला मिळाली। इन द विके प्रतिष्ठान तुमचा 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा। अगली गेंद संजू कनोजिया। इस बार संजू ने भी इस स्विच हिट खेलने का प्रयास जरूर यहाँ किया था, मगर कामयाब नहीं रहे। और धीरज का ये पहला ओवर
यहाँ अच्छा साबित होता हुआ 12 रन बने। हालांकि 2 बड़े स्ट्रोक भी आए, प्रयास तो यहाँ स्विच हिट करने का था, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था, मगर इस बार कामयाब नहीं होने दिया। और पहले ओवर के समाप्ति के बाद रिग्नेश धमाका दिल्ली 12 बिना कोई विकेट खोए। एक शांत संयमी सुरुवात आहे, कारण प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण रिग्नेश 11 दिल्ली धमाका टीमला पाहत आहोत. 2 बाउंड्रीज फर्स्ट ओव्हरमध्ये आला, एकूण 12 धावा आलेल्या आहेत. आणि जर आपण पाहिलं तर स्टार्ट फार मॅटर करतो. जेव्हा तुम्ही ॲज अ बॅटिंग युनिट प्रथमतः बॅटिंग करता, स्टार्ट जर चांगला होतो तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो. आणि जर मी म्हणेन स्टार्ट चांगला केला तर एक चांगला टोटल उभं करण्याची नीव रचली जाते. त्या अनुषंगाने सुरुवात नेहमीच महत्त्वाची राहिली. 70 स्पोर्ट्स पर जितने भी दर्शक हमारे साथ जुड़े हुए सभी का हम तहे दिल से स्वागत करेंगे। एक बड़ी टूर्नामेंट हो रही है, कपिल पाटिल साहब का सम्मान करने वाली ये टूर्नामेंट, और इतना बढ़िया और बड़ा आयोजन यहाँ देखने मिल रहा है। और आज पूरे भारत के टेनिस क्रिकेट की नज़रें आज से लगेगी इस टूर्नामेंट के ऊपर। अलग अलग फॉर्मेट में ये टूर्नामेंट हो रही है और कुल मिलाकर 51 मोटरसाइकिल बाइक दी जाएगी, एक 4 व्हीलर कार इनामात यहाँ दी जाएगी। और जबकि एक बड़ा मुकाबला यहाँ चलता हुआ गेंदबाजी के लिए आते हुए टीम हिंदवी विके प्रतिष्ठान 12th मॅन पाठवा. ट्वेल्थ मॅन टीम हिंदवी विके प्रतिष्ठान 12वा खेळाडू पाठवा लवकर. सेकंड ओव्हर बॉलर मयूर वाघमारे दरम्यान बॉलिंग मार्क वरती तैयार होतोय. मयूर गेंदबाजी के लिए पनवेल से बिलोंग करने वाले एक खिलाड़ी है, अच्छे गेंदबाज है, विकेट टेकर गेंदबाज के रूप में जाना जाता है। और हाल ही का कुछ दिन पहले ही 2 4 व्हीलर कार भी जीत चुके हैं। गेंदबाजी के लिए आए, पहली गेंद कवर्स की दिशा में ढकेला, इस गेंद को 1 रन तो पूरा करेंगे। दूसरे रन का प्रयास कॉल दिया था वहां सरोज ने और 2 रन पूरे किए। अच्छा क्रिकेट यहाँ देखने मिल रहा है और अच्छा क्रिकेट देखने मिलेगा क्योंकि भारतीय टेनिस क्रिकेट के बड़े बड़े सितारे अगले 3 दिन में यहाँ विशाल जी हमें देखने मिलेंगे. यस, इंडियन टेनिस बॉल क्रिकेटमधले दिग्गज खेळाडू, फेमस खेळाडू आपल्याला माजी केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये खेळताना दिसणार आहेत. आजपासून ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटला आपण सुरुवात केली आणि त्यापैकी दुसरी लढत आहे. 14 रन बिना कोई विकेट खोए. ओहो, इस बार अच्छी लाइन पर गेंद जरूर यहाँ की थी, थोड़ी सी उछाल भी देखने मिली, अपील की मगर अपील को नकारा है यहाँ. और मयूर वाघमारे बैटर सरोज को बीट करते हुए इसी तरीके की गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, अच्छी गेंदबाजी करते हैं और उसी के कारण पिछले 3-4 साल में ये नाम काफी उभर के आता हुआ. यस, रिसेंट टाइम्समध्ये भरपूर चांगल्या रिदममध्ये खेळ सुरू आहे मयूर वाघमारेचा, स्पेशली त्यांची बॉलिंग. आणि इथे देखील सरोजचा अगेन्स्ट ते डॉमिनेटिंग बॉलिंग होत आहे. डॉट बॉल येतोय. 14 रन बने हैं जबकि दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के ऊपर है. एक वेस्ट बंगाल राज्य से बिलोंग करने वाला खिलाड़ी है, एक दिल्ली से बिलोंग करने वाला खिलाड़ी और हालांकि महाराष्ट्र के गेंदबाज है जो रायगढ़ डिस्ट्रिक्ट से बिलोंग करते हैं, पनवेल तहसील से और देवत गांव से. नाम है मयूर वाघमारे. इस बार करारा प्रहार और गेंद को भेज दिया सीमा रेखा पार. षटकार 6. जवाब फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. मोठा फटका सरोजचा बॅटमधनं इथं येतोय. बघा, सुरुवात त्याची चांगली लागली होती आणि ज्याप्रमाणे तो खऱ्या अर्थाने खेळतो असं वाटतं की एक मोठी इनिंग त्याच्या माध्यमातून येऊ शकते. 19 धाव्यांवरती इंडिव्हिज्युअली तो नॉट आउट आहे. धावफलक आता 20 वरती जाऊन पोहोचलाय. सरोज प्रामाणिक काफी जबरदस्त और बढ़िया खिलाड़ी है, अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी है. और जबकि देखा इस बार थोड़ी सी गेंद आगे की थी, उसका फायदा उठाया और सामने की दिशा में एक बड़ा स्ट्रोक जड़ दिया यहाँ सरोज ने और 20 रन पे पहुंचा है स्कोर. जबकि दूसरा ओवर प्रगति पर है मयूर वाघमारे, इनका सामने सरोज प्रामाणिक. इस बार रिवर्स के जरिए स्ट्रोक को खेलना चाहते थे, उछाल थोड़ी सी ज्यादा थी, भापा था और जज किया था क्या करेंगे और अच्छी गेंद की है मयूर ने. ऍक्च्युली विचार जर केला तर फील्डला भेदण्याचा प्रयत्न होता, कारण एक्स्ट्रा कव्हर पॉईंट शॉर्ट थर्ड इनफिल्डमध्ये होते, त्याचा फायदा घ्यायचा होता सरोजला. बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही, हार्डलाईन बॉल टाकला होता. डॉट बॉल येतोय. अगली गेंद मयूर की, इस गेंद पर भी बड़ा स्ट्रोक जड़ा है सरोज प्रामाणिक के जरिए और ये गेंद सीमा रेखा के बाहर जाएगी. 6 सिक्सर.
पाटिल इस टीम के ओनर भी है, दूसरी तरफ रिग्नेश इस टीम के ओनर है और बनियाल साहब भी यहाँ मौजूद है। रिग्नेश 11 धमाका दिल्ली टीम एक बड़ी टीम है और सामने भी काफी अच्छी टीम है। इस बार थोड़ा सा पीछे खेला था, शॉर्ट फाइन की दिशा में गेंद को रोकने का प्रयास जरूर हुआ था मगर गेंद नहीं रुकी। ये गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। चार धावा इथे येत आहेत आणि अशा प्रकारे एंड ऑफ द सेकंड ओव्हर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 31 विदाउट लॉस टीम रिग्नेश 11 दिल्ली धमाका। 31 रन यहाँ हो चुके हैं 2 ओवर के बाद और पहले 2 ओवर के लिए 10 मिनिट खर्च हो चुके हैं। 2 ओव्हर ज्या टाकल्या गेलेल्या आहेत त्या 10 मिनिटात टाकल्यात याची नोंद आपण घ्यायची आहे आणि आपल्याला षटकांची गती देखील वाढवायची आहे। 2 ओवर के बाद रन बने 31। विशाल जी अच्छा स्कोर और पहले 2 ओवर में छाए हुए थे सरोज प्रामाणिक। एक्झॅक्टली डॉमिनेटिंग बॅटिंग आतापर्यंत सरोजचं आपल्याला पाहायला मिळाली कारण एकंदरीत फर्स्ट ओव्हरमध्ये धीरजचा अगेन्स्ट त्यानंतर मयुरीचा अगेन्स्ट मोठे फटके तो खेळलाय आणि सध्याच्या घडीला आपल्या टीमला एक चांगल्या टोटलच्या दिशेने सरोज इथे घेऊन चालला। 31 बिना कोई विकेट खोए रिग्नेश 11 धमाका दिल्ली टीम 31 पर 31 रन पर। गेंदबाजी के लिए अंगद पाटिल आते हुए, नए गेंदबाज जो इनामपुरी गांव से बिलोंग करते हैं, पनवेल तहसील से बिलोंग करते हैं, रायगढ़ डिस्ट्रिक्ट से बिलोंग करते हैं महाराष्ट्र के। गेंदबाजी के लिए अंगद पाटिल अच्छे गेंदबाज है और अच्छे ऑलराउंडर भी है। अपने गांव के लिए काफ़ी अच्छा क्रिकेट खेला है। हालांकि प्रोफेशनल क्रिकेट में भी ये अच्छा नाम हमने पिछले कुछ सालों में ज़रूर देखा है। गेंदबाजी के लिए अंगद पाटिल, सामने है संजू कनौजिया। 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। संजू ओहो, यहाँ पहली गेंद में थोड़ी सी धीमी गति से की थी ये गेंद और विकेट कीपर की दिशा में गई। एकंदरीत विकेटचा शोध सुरू आहे कारण चांगल्या रनगतीने रन्स बनवले जातात आणि त्या रन फ्लोवरती जरी ते ब्रेक लावायचं तर एक ब्रेक थ्रू मिळवणं आवश्यक आणि तोच प्रयत्न अंगदचा दिसतो। अच्छी गेंद रही यार, थोड़ा सा बाहर की तरफ निकाला और नॉर्मली लेफ्ट हैंडर बैटर के खिलाफ इस तरह की गेंद की जाती है और शुरुआत तो वैसे की थी, धीमी गति से गेंद थी और बाहर भी गई थी। अंगद संजू के लिए इस बार थोड़ा सा आगे किया था, जड़ में किया था, इस गेंद को स्क्वायर लेग की दिशा में खेला जरूर, स्क्वायर लेग मिड विकेट की दिशा में रोकने का प्रयास कामयाब नहीं हुआ। रन मिलेंगे 4। स्ट्रोक तो जड़ने का प्रयास था, टाइमिंग नहीं कर सके, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, मगर गेंद सीमा रेखा की दिशा में गई है। ये एक कैच पकड़ने का मौका जरूर बना था मगर गेंद सीमा रेखा के बाहर जाएगी। कैच छूटा और 4 रन भी मिले। पवार त्या रिझम मध्ये होते आणि चेंडू फार उंच गेला होता आणि त्यानंतर जज करणं आणि कॅच पकडणं ही गोष्ट अवघडच होती। प्रयत्न चांगले गेले बट हलकी मिसफील्ड त्याचा फायदा मिळेल। चौकार आणखीन एक येतो। रिग्नेश 11 धमाका दिल्ली बनाम हिंदवी विकी प्रतिष्ठान के बीच ये मैच, ये मुकाबला चलता हुआ जब हालांकि पहले बैटिंग करते हुए रिग्नेश 11 धमाका दिल्ली तीसरा ओवर प्रगति पर है। अच्छी शुरुआत बिना कोई विकेट खोए, अच्छी शुरुआत यहाँ हो चुके हैं। 39 रन बने हैं। गेंदबाजी के लिए कोशिश तो अच्छी हो रही है यहाँ गेंदबाज अंगद पाटिल के, मगर साथ नहीं मिल रहा है फील्डर का। फिर एक बार अंगद चले गेंदबाजी के लिए। ओहो, इस बार थोड़ी सी पीछे की थी, पुल करने का प्रयास था, टाइमिंग नहीं कर पाए मगर 1 रन यहाँ रोक भी नहीं पाएंगे। लेग बाइज के जरिए 1 रन मिलेगा और 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 40 पर। प्रयत्न सुरू आहे, विकेट इथे हवी आहे बट ज्याप्रमाणे बॅटिंग होता की ज्या स्टँडर्डची बॅटिंग होता की विकेट काढणं तर फार अवघड वाटते बॉलरसाठी, पण प्रयत्न करावे लागतील कारण चंदू सर जर आपण विचार केला इथे जर तुम्ही विकेट नाही काढली तर मे बी 6 ओव्हरमध्ये एक फार मोठं लक्ष इथे उभं केलं जाऊ शकतं। एक बड़ा टोटल खड़ा रह सकता है। सीमेंट विकेट है और इस ग्राउंड पर बड़े बड़े टोटल हमने देखे हैं, हालांकि चेस होते भी देखे हमने। फिर एक बार अंगद, इस बार है सरोज।
बाहर निकल कर खेले, गति परिवर्तन था मगर यहाँ थोड़ी सी सही ठिकाने पर गेंद नहीं थी, वाइट बॉल करा दिया है. आणि त्यानंतर या थ्रोची काय आवश्यकता होती आता हा प्रश्न देखील इथे उभा होतो कारण व्हाईट बॉलचा इशारा आला त्यानंतर स्टम्प्सवरती निशाणा साधण्याचा प्रयत्न झाला अगोदरच रन्स थांबत नाहीयेत आणि त्यामध्ये या छोट्या छोट्या मिस्टेक्स आणखीन टोचतात टीम हिंदवी 11 VK प्रतिष्ठानला. 41 रन बने हैं, काफी अच्छी काफी बढ़िया शुरुआत यहाँ रिग्नेश 11 धमाका दिल्ली टीम की, मगर यहाँ कमबैक करना चाहिए हिंदवी VK प्रतिष्ठान. ये भी एक बड़ी टीम है और बड़े बड़े टूर्नामेंट में काफी बढ़िया परफॉर्मेंस इस टीम का भी रहा है. आज कमबैक करना चाहिए. 41. इस बार भी अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर करने का प्रयास यहाँ था. अंगद पाटिल काफी बढ़िया गेंदबाजी, अच्छा कमबैक यहाँ करते हुए अंगद पाटिल. संजू जैसे बैटर को रोकना आसान काम नहीं है. संजू शांत दिसतोय, प्रयत्न तर करतोय की मोठे फटके खेळायचे आहेत बट आतापर्यंत प्रॉपर स्ट्रोक आतापर्यंत एकही आपल्याला संजूचा पाहायला मिळाला नाहीये. अच्छी गेंद इस बार भी, रफ्तार थोड़ी सी ज्यादा थी स्ट्रोक में, गेंद सामने की दिशा में जाएगी. 1 रन पूरा करेंगे. काफी अच्छी फील्डिंग भी देखने मिली. 1 रन से स्कोर आगे जाता हुआ. शुरुआत अच्छी उतनी नहीं रही थी मगर उसके बाद कमबैक किया है और रन यहां बने हैं 3 ओवर के बाद. 42. इथे काही मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी आयोजन समितीतील सदस्यांना करतोय. हिंदवी VK प्रतिष्ठानचे संघ मालक आदरणीय श्री प्रथमेशजी पाटील यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी सूर्यकांत पाटील यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. मान्यवरांना जय श्रीराम. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा इथे यथोचित शुभ सन्मान केला जातोय. 70 लाईव्ह स्टेज कव्हर करा. 43. यस सरोज. त्यानंतर राहणाल गावातील भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते पंकजी पाटील येथे उपस्थित आहेत. मी मयूर पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. पंकज पाटील यांचा शुभ सन्मान मयूर पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. मान्यवरांना जय श्रीराम लिहिलेली मफलर, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित शुभ सन्मान केला जातोय. भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी दुर्वी जोशी यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी हरीश भोईर आपल्याला विनंती असेल आपण यावं. स्वागत है आप सभी का. आप देख रहे हैं चेक. हरीश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय दुर्वेश जोशी यांचा शुभ सन्मान होतोय. शाल, पुष्पगुच्छ आणि मफलर देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावर. मान्यवरांचं हार्दिक स्वागत, आयोजकांचे हार्दिक आभार. शिवाजी पांडुरंग पाटील समाजसेवक दिव्यांजूर यांना विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर यावं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संदीप मोड़े, धन्यवाद कुणाल दाते सर, धन्यवाद अजय गरत. और मेरे साथ इस वक्त जुन्नर कमेंट्री भूषण, मुंबई कमेंट्री भूषण चंदू शेट्टे सर हैं. 3 ओवर की समाप्ति क्या गजब की स्टार्ट है यहाँ पर रिग्नेश 11 दिल्ली धमाका की. कुल मिला के रन बनाए उन्होंने 43. आप देख रहे हैं 51 शतक सचिन तेंदुलकर के,
टेस्ट में 51 शतक, ओडीआई में विराट कोहली के और 51 बाइक का ये शो। खेल की शुरुआत होती हुई इस मर्तबा स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी स्ट्रोक, मस्तक पे दस्तक, मिड विकेट बाउंड्री के ऊपर 6 रन। क्या कहेंगे चंदू सर, संजू कनोजिया बहुत ही जबरदस्त टच में लग रहे हैं। हो, खूप चांगली बॅटिंग ते करताना पाहायला मिळत आहेत. या दिल्ली टीमचं जर प्रमुख फलंदाज कोण असेल तर मला विचारलं तर मी सांगेल संजू कनोजी आहे. कारण गेल्या काही वर्षात या खेळाडूने जो परफॉर्मन्स दिलाय तो लाजवाब आहे आणि आजही ज्या पद्धतीची सुरुवात केली आहे, नॉर्मली ते मध्यक्रमावर येतात, आज ते सलामीला आलेत, परंतु जी बॅटिंग केली आहे ना ती लाजवाब आहे आणि आपल्या टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी आणलंय. बिल्कुल सही कहा आपने, वन ऑफ द ग्रेट ओपनर। इस मरतबा ऑन साइड में खेला, बल्ले पे पूरी तरह गेंद नहीं आई, लॉन्ग ऑन पे पहुंची है 1 रन। स्वागत है आप सभी का माजी केंद्रीय मंत्री चषक में इस स्पर्धा के फोकसमैन प्रताप सेठ पाटिल अध्यक्ष और उनके सहयोगियों की तरफ से। ओपन इंडिया क्रिकेट का आज तड़का आप देख रहे हैं। रिग्नेश 11 दिल्ली धमाका बनाम हिंदवी विकी प्रतिष्ठान। परमानिक को बढ़िया ड्राइव, कारपेट के जरिए लॉन्ग ऑफ पे गेंद पहुंची है, 1 रन। स्कोर बहुत ही तेजी से बढ़ रहा है और कुल मिलाकर 51 रन अब तक आ चुके हैं। रिग्नेश 11 दिल्ली धमाका, रिग्नेश पाटिल फेम टीम है। मेरे साथ चंदू शेट्टे सर हैं। आज पहले मैच में आपने सुना सदाबहार कमेंटेटर अजय घरत और मिस्टर आईपीएल सर कुणाल दाते को। बहुत ही ज़बरदस्त क्रिकेट चलता हुआ। वीके प्रतिष्ठान ने ज़रूर टॉस जीता लेकिन अभी तक सफल नहीं हुए। सरोज परमानिक कमाल के खिलाड़ी हैं, नॉन स्ट्राइक पे हैं। इस मर्तबा खड़े खड़े गेंद को उछाल दिया है, गेंद लॉन्ग ऑन के ऊपर जाती हुई, जबरदस्त 6, स्टैंड एंड डिलीवर। कोई भी खिलाड़ी अपनी जगह से हला नहीं है। कमाल का स्ट्रोक, स्टैंड एंड डिलीवर, रनों की लूटमार मचा रखी है रिग्नेश 11 दिल्ली धमाका ने। स्कोर तेजी से 57 रन बिना किसी विकेट के। हीरामन दूर चले गए हैं, वाइट। हीरामन नाइक गेंदबाजी कर रहे हैं दूर वाले छोर से। आज दर्शक काफी बढ़ चुके हैं। सभी का हार्दिक स्वागत है प्रताप सेठ पाटिल और ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से। हीरामन सामने से आते हुए बैकफुट पे गए, पंच किया, गेंद डीप कवर में गई है, फील्डर मौजूद हैं, 1 से ज़्यादा कुछ भी नहीं। 58 रनों पे पहुंचा है स्कोर रिग्नेश 11 दिल्ली धमाका का। 59 रन पे पहुंचा है, 59। एक बात है चंदू सर, ये आप देख सकते हैं 9,39,184। सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए। मिशन 10 लाख की तरफ 70-70 बढ़ता हुआ। इस मर्तबा खड़े खड़े गेंद को लॉफ कर दिया है, कमाल का स्ट्रोक है, गेंद निकल गई है सीधा साइड स्क्रीन के ऊपर, 6 रन। कमाल का शॉट, तीर निकला कमान से, जा मिला आसमान से, चंद्रयान की यात्रा पे भेज दिया है हीरामन को। फैंटास्टिक टाइमिंग, लुक एट दैट, सुपर्ब स्ट्रोक इंडीड फ्रॉम सरोज परमानिक। उससे मैचेस कवर किए। क्या इतनी बड़ी पार्टनरशिप कभी ओपनिंग के लिए दोनों खिलाड़ियों के बीच में आपने देखी है?
हो नाही, कारण हे दोघे खेळाडू एकाच वेळेला ओपनिंगला नाही आहेत, कारण इतर पर्याय असतात. आज ते ओपनिंगला आलेले आहेत. जगत सरकार देखील या ठिकाणी दिसत नाही आहेत किंवा ओपनर देखील बरेचसे बदलताना पाहायला मिळाले, परंतु ओपनिंगला आलेत आणि या दोघांमधील आतापर्यंतची चांगली ओपनिंग असं मी म्हणेल. परंतु खूप मोठ्या ओपनिंग सुद्धा या टीमच्या पाहिलेल्या आहेत. परंतु इकडे थोडीशी चिंतेची बाब असणार आहे. हिंदवी विके प्रतिष्ठानसाठी विकेट घ्याव्या लागतील, थोडासा दबाव निर्माण करावा लागणार आहे, कारण जरी सिमेंटची विकेट आहे, मैदान देखील बऱ्यापैकी आहे आणि जर का ही धावसंख्या कुठेतरी एक 80-85 च्या पुढे गेली तर थोडासा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे पुढील 2 ओव्हर या खूप महत्वाच्या असतील. 20-25 च्या आतमध्येच रोकावं लागेल. एग्जैक्टली इस मरतबा ऑन ड्राइव किया है, फील्डर मौजूद है और छूट गया कैच, टूट गया सपना. हालांकि स्ट्रेट फॉरवर्ड कैच था, नहीं पकड़ पाए लॉन के खिलाड़ी. अंगद पाटिल ने अच्छी बॉलिंग की है, पहले ओवर में भी काफी इंप्रेस किया, 10 रन दिए. सरोज पारमानिक जो इस वक्त 36 पे बल्लेबाजी कर रहे हैं और 25 पे संजू कनोजिया. अंगद पाटिल उछाला है, ये गगनचुंबी सिक्सर है, गेंद निकल गई है काउ कॉर्नर के ऊपर. एफर्टलेस शॉट, 6 रन. आता जर पाहिलं तर हा बॉल शोधून आणायला लागेल, एवढ्या लांब मारला. हो आलाय, कारण ज्या पद्धतीने मला असं वाटतं या दोन्ही बॅटरला बॉल नाही, आता फुटबॉल दिसतोय, अशा प्रकारची बॅटिंग करतायत का. हो, आणि त्याचमुळे ही धावसंख्या मोठी झाली. अंगदने मागील ओव्हरमध्ये काही संधी निर्माण केल्या होत्या, अंगदला तशी बॉलिंग करावी लागेल. मेरे मुंह की बात छीनी आपने. इस मरतबा रिवर्स है, ये भी जाएंगी गेंद स्टैंड में. देखना अंपायर का क्या इशारा है. आज रनों की लूटमार मचा रखी है. पहले बाउंस पे 4 रन. व्हाट अ बैटिंग फ्रॉम सरोज पारमानिक. वाकई में क्या शॉट खेला है. लोअर फुल टॉस गेंद थी, फॉलो किया था, गेंद को निकाल दिया बैकवर्ड पॉइंट के ऊपर. 4 रन. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. सरोज प्रामाणिक, प्रिन्स ऑफ दुर्गापूर, पश्चिम बंगाल राज्यातील दुर्गापूरला बिलॉंग करतात हे खेळाडू. दुर्गापूर धमाका बिग बॅचचे आयोजक देखील राहिलेत 2 पर्वामध्ये आणि आज या ठिकाणी जर पाहिलं तर तुटून पडलेत ज्या पद्धतीने बॅटिंग केली जाते. संजू कनोजिया तर जबरदस्त खेळत आहेत, परंतु आज सरोज सुद्धा एका वेगळ्या रंगात आहेत. अंगद पाटिल आगे रखी हुई गेंद लॉब कर दिया, आपकी बार आउट हो जाएंगे. बढ़िया बारी खेलने के बाद रिग्नेश 11 दिल्ली धमाका का पहला विकेट गिरता हुआ और कुल 46 रन बनाकर बिग एंड देना चाहिए वहां पर सरोज परमानिक को. व्हाट इनिंग. पहिली विकेट आली आणि जशी आपण अपेक्षा केली होती, अंगद हे विकेट घेऊ शकतात, विकेट घेण्याची क्षमता त्यांच्याकडे. मागील ओव्हरमध्ये त्यांनी 2 वेळा संधी निर्माण केली होती आणि आता जर पाहिलं तर त्यांनी तिकडे विकेट घेतलेली आहे. म्हणजे थोडासा दबाव तर निर्माण केला आहे, परंतु तोपर्यंत धावसंख्या बरीच मोठी झालेली आहे आणि त्यामुळे अगदी 76 धावांवर गेला हा धावफलक आणि येणारे 8 चेंडू बाकी आहेत. इकडे कमीत कमी धावा द्याव्या लागतील, अन्यथा एक मोठा धावफलक तर दिसतोय आता. नए बैट्समैन करण अंबाला, भारतीय क्रिकेट का वो सितारा जो हर जगह चमक रहा है. ISPL से लेके 7 समंदर पार सामना करें अंगद पाटिल का. करण अंबाला जड़ में गेंद, बढ़िया सोच अंगद की. छोटी बैकलिप से खेला, मिड ऑन पे 1 रन दूसरे के लिए जा रहे. थोड़ी सुस्ती, नजर हटी और दुर्घटना घटी. 2 रन पूरे किए करण अंबाला ने. करण अंबाला का खाता खुलता हुआ रिग्नेश 11 दिल्ली धमाका, रिग्नेश प्रताप सेठ पाटिल फैम टीम 78 रन, 1 विकेट. अंगद पाटिल ऑफिस नाम के बाहर डॉट गेंद. ओवर समाप्त होते हुए 5 कुल रन बने, 78 विकेट गिराए 1. चंदू सर क्या देखते हैं आप. डेथ ओवर में 2 अच्छे बल्लेबाज पिच पे मौजूद है, क्या सोच रहेंगी इनकी, कितने रन बनाना चाहिए. नक्कीच त्यांचा प्रयत्न तर हाच आहे की पहिल्या 5 ओव्हरमध्ये जर 78 झाले तर कुठेतरी आपण 90-95 पर्यंत जावा, हा प्रयत्न त्यांचाच असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला हिंदवी विके प्रतिष्ठान म्हणत असेल कुठेतरी इकडे कंट्रोल करूयात, नाही 80च्या आतमध्ये तर 90च्या आतमध्ये तरी त्यांना ठेवावं लागणार आहे. आणि 5 ओव्हर टाकण्यासाठी जो 25 मिनिटाचा वेळ दिला होता ना,
त्या 25 मिनिटाच्या आतमध्ये हिंदवी विखे प्रतिष्ठानने ही गोलंदाजी केली आहे, त्यामुळे त्यांचं कौतुक आम्ही या ठिकाणी करू. परंतु एक ओव्हर आता बाकी आहे, ती मात्र खूप महत्वाची असणार आहे आणि या एका ओव्हरच्या मध्ये किती धावा दिल्या जातात हे पाहावं लागेल. इन फॉर्म बॅटर संजू कनोजिया आहेत आणि सध्याच्या घडीला चर्चेतील खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वातील करण अंबाला हे मात्र आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आणि माझ्याबरोबर कॉमेंट्रीसाठी जर पाहिलं, ज्यांचा आवाज ऐकल्याशिवाय भिवंडीतील टुर्नामेंट होऊ शकत नाही, गेली कित्येक वर्षाची परंपरा आहे. भिवंडीचा आवाज, व्हॉइस ऑफ भिवंडी, सिद्दीक बाबे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि आमच्यासारख्या नौक्या समालोचकांना खूप काही शिकायला मिळतं ज्यावेळेला त्यांच्याबरोबर आम्ही कॉमेंट्री करतो. तर पुढचा आवाज सिद्दीक सरांचा. बिल्कुल, देखिए सीख तो मैं भी रहा हूँ, सीख आप भी रहे हैं, दुनिया में कंप्लीट कोई नहीं है. ये आपका बड़कपन है. डेथ ओवर की शुरुआत बहुत ही जबरदस्त ऑफ ड्राइव किया है, कवर ड्राइव गेंद को किया है, छोटी बैकलिप से गेंद कवर बाउंड्री के बाहर जाती हुई जाजिबुल नजर शॉट, 4 रन. पाहायला मिळेल संजूने केलेली बॅटिंग. आतापर्यंत जर पाहिलं तर संजू या ठिकाणी 29 धावांवर बॅटिंग करतायत. 14 चेंडू त्यांनी खेळले, मैदानाच्या चौफेर टोलेबाजी केली, काही आकर्षक फटके खेळले. क्रिकेटचे परंपरेतील जे फटके असतात ना, ते देखील त्यांच्या बॅटमधून नेहमी येताना पाहायला मिळतात, जसं आता पाहायला मिळाला. येणाऱ्या कालावधीमध्ये यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित असणारी आमदार शेखर निकम चषक ही स्पर्धा देखील आपण 70 स्पोर्ट्सवर पाहू शकाल. मयूर वाघमारे फिर खेला है इनफील्ड के ऊपर से, मिड ऑफ अंदर खड़ा था, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन. ये अच्छी गेंदबाजी नहीं, जब मिड ऑफ को अपने ऊपर खड़ा किया है और गेंद बिल्कुल आगे रखी है बैट्समैन के राडार में. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं संजू कनोजिया. खूप चांगली बॅटिंग, बॅटचा फ्लो तुम्ही पाहू शकता, फुटवर्क पाहू शकता, बॉलवरची नजर पाहू शकता. या सगळ्या गोष्टी जुळून आल्याशिवाय तर स्ट्रोक येत नाहीत आणि त्या सगळ्या गोष्टी जुळून येतात. आज जर माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक पंचायत राज चषकामध्ये मात्र अखिल भारतातील तारे सितारे आज मात्र या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. सध्या दिल्लीचा खेळाडू मयूर वाघमारे इस मरतबा टर्न कर दिया पैरों के सामने आउटफील्ड में, डीप मिड विकेट पर 1 रन. संजू कनोजिया 16 गेंदों पे 34 रन बना के खेल रहे हैं और रिग्नेश 11 दिल्ली धमाका का स्कोर को पहुंचा दिया है 87 रन, 87. अगदी प्रथमेश यांना देखील आम्ही पाहतोय, नेहमीच चांगला संघ त्यांचा पाहायला मिळतो. पावसाळ्यात देखील धुमाकूळ घालत असतो हा संघ. आज या ठिकाणी हिंदवी विकी प्रतिष्ठान संघ पाहायला मिळतोय. इस मरतबा अंधाधुंध बल्ला चला दिया था करण अंबाला ने, थोड़ी रुक कर गेंद आई थी और पुल लगाना चाहते थे, आंखें अट गई थी वहां पर. बढ़िया वापसी वाघमारे की. 88. कितनी गेंदें बची है डेथ ओवर में? 2 गेंदें बची है. ये आप देख सकते हैं 9,39,212 सब्सक्राइबर, मिशन 10 लाख पूरा होने जा रहा है. तुरंत ही आप सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूले ताकि 70 के तमाम नोटिफिकेशन आप तक आते रहे. जड़ में गेंद थी, खोद के निकाला है, गेंद डीप एक्स्ट्रा कवर में जा रही है. अब जाकर खिलाड़ी पहुंचे हैं, लेकिन गेंद भी बाउंड्री के बाहर और खिलाड़ी भी बाउंड्री के बाहर. एक और चौका आता हुआ संजू कनोजिया के बल्ले से. चांगला स्ट्रोक या ठिकाणी रिग्नेश धमाका दिल्ली धमाके करायला सुरुवात केली आणि काय बॅटिंग केली आहे. सध्या संजू कनोजिया हे नाव चर्चेत आहे. ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतात 38 वर पोहोचले. टीम 92 वर पोहोचली. 100च्या दिशेने वाटचाल होते. वाघमारे वो कटर थी लेकिन ज्यादा कटी वाइट. देखिए यहाँ पे रन भी पूरा कर दिया है वहाँ बल्लेबाजों ने. ये खराब फील्डिंग का नमूना हम देख रहे हैं हिंदवी विके प्रतिष्ठान का. देखना है कि अंपायर से कुछ चर्चा हो रही है वहाँ पर. देखिए आपने कहा ये धमाके बल्लेबाजी के हो रहे हैं, लेकिन प्रताप सेठ पाटिल ने, अध्यक्ष ने भी तो धमाका किया है. भारत में पहली मर्तबा 51 बाइक और 2 4 व्हीलर. जैसे तेंदुलकर ने 51 शतक बनाए, विराट कोहली ने ओडीआई में, और 51 बाइक का ये हिस्ट्री क्रिएट शो आप देख रहे हैं. माजी केंद्रीय मंत्री चषक. देखना है दोनों अंपायर्स कुछ चर्चा कर रहे हैं. वाइट का ही रन है अंपायर. यस, सिर्फ वाइट का ही रन है. स्ट्राइक रूटेड नहीं हुआ है. 1 रन स्कोर में आता हुआ
93 for the loss of 1 wicket. हालांकि दूर से बल्ला भी चला दिया था वहां पे. मयूर वाघमारे सामना करेंगे संजू कनौजिया. गेंद को उछाल दिया है लेकिन मिस टाइम स्ट्रोक है, फील्डर नीचे है. आखिरी गेंद पे कैच छूटा है, वहां पर जीवन दान मिला. अंगद पाटिल थे वहां और यहां जाके अब बल्लेबाज रन आउट होते हुए. तो कुल मिलाकर रिग्नेश 11 दिल्ली धमाका ने बनाए 94 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 95 की चुनौती रखी है हिंदवी वीके प्रतिष्ठान के सामने. खेल की जब शुरुआत होंगी इनिशियल ओवर में आंखों देखा हाल कंटिन्यू 1 by 1 ओवर मेरे साथ सुनाएंगे ये चंदू शेट्टे सर. तो चलते हैं पहले हमारे वीआईपी अनाउंसर वीआईपी कमेंटेटर संदीप मोरे जी के पास इनिंग ब्रेक में. चेक बघा पुढील सामना फर्स्ट मॅच विनर आणि सेकंड मॅच विनर अशी लढत असणार आहे आणि काहीशे शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. सो चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी आपण देखील रेडी राहायचं आहे. शुभ सन्मान आपण करूया. वाइट दे रहा है अंपायर उसमें. उस टाइम उसने बॉल मारा था आउट करने के लिए. ये टाइम उसके हाथ में बॉल हिला ही नहीं है. सन्माननीय राजेंद्रजी विश्वकर्मा साहेबांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी संदीप पाटील यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते विश्वकर्मा साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. आज त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक 2025 मध्ये आहे आणि त्यांचा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातोय. चला सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2025 मध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे. आणि आज या स्पर्धेचा अतिशय महत्त्वाचा दिवस तो म्हणजे व्यावसायिक गटाचा. एकाहून एक धमाके आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ज्या धुरंधराने संपूर्ण भारताचं टेनिस बॉल क्रिकेट गाजवलंय, संपूर्ण जगाचं टेनिस बॉल क्रिकेट गाजवलंय, त्या धुरंधरांना आज भिवंडीच्या या माणकोली गावामध्ये पाहायची संधी आपल्याला मिळणार आहे. पहिल्याच मॅच मध्ये जर पाहिलं तर रिग्नेश 11 झाला दिल्ली धमाकाने 94 धावा केल्या आणि 95 धावांचा पाठलाग हिंदवी विके प्रतिष्ठान टीमला करायचा आहे. चेक. दापोडा गावचे समाजसेवक हरिदास पाटील यांचं इथं व्यासपीठावर आगमन झाले. मी सचिन गायकवाड यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. हरिदास पाटील समाजसेवक दापोडे
यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर होतोय. आयोजन समितीतील सदस्य सचिन गायकवाड यांच्या शुभ हस्ते त्यांना जय श्रीराम, मफलर, पुष्पगुच्छ आणि गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान होतोय. मान्यवरांचं हार्दिक स्वागत, आयोजकांचे हार्दिक आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संदीप मोरे. दोस्तों, मेरे साथ वो आवाज़ है जिसे जीवन गौरव के अवार्ड से सम्मानित किया, जुन्नर भूषण के अवार्ड से सम्मानित किया, बीच में मुंबई भूषण कमेंट्री अवार्ड से सम्मानित किया. बहुत ही मैच्योर्ड कमेंटेटर हैं. महाराष्ट्र में या महाराष्ट्र के बाहर कहीं भी ओपन क्रिकेट रहता है तो चंदू सर वहाँ ज़रूर रहते हैं. साथ ही साथ नो डाउट एट ऑल, बिना जल के जिस तरह जीवन नहीं, बिना कुणाल सर के कमेंट्री नहीं है. सर कुणाल दाते हैं, मिस्टर IPL. अजय गरत की बात ही अलग है, सदाबहार आवाज़ें हैं. और ये देखिए, बाइकों का रेला, बाइकों का मेला. यही सवाल कर रहा था मैं आपसे, क्या कोई ऐसा शो किया है जिसमें 51 बाइक और 2 4 व्हीलर हो? आपने काफ़ी शो किए हैं चंदू सर. हीच तर ही या स्पर्धेची ओळख आहे. आणि एक बाईकचं शोरूमच मात्र या स्पर्धेच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल एवढं म्हणून तर या स्पर्धेची एक वेगळी ओळख नेहमीच राहिलेली आहे. संपूर्ण आयोजन कमिटीचं आम्ही विशेष कौतुक करू, ज्यांनी या ठिकाणी हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. कपिल पाटील फाउंडेशन असेल, जयकुमार युवा प्रतिष्ठान असेल, त्याचबरोबर एकविरा स्पोर्ट्स, गुरुदत्त चौथा हिरवा, त्याचबरोबर संपूर्ण आयोजन कमिटी, त्यांचं आम्ही या मनापासून आभारी असणार. दिवा स्पोर्ट्स, दिवा असेल, या सगळ्यांचं मनापासून आभारी आहोत. यस विला स्पोर्ट्स राहणार यांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि या मॅचच्या दिशेने जातोय. क्या लगता है आपको कि आज किरण पवार की भी अग्नि परीक्षा है? यस, एका बाजूला किरण पवार आहेत, ज्यांनी सावळे गावाचं, रायगडाचं आणि नाव केलं अगदी दुबईपर्यंत. तेच किरण पवार पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नाशिकचे जबरदस्त बॅटर मुन्ना शेख यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. मॅचला होते या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होते. बॉलर्स नेम प्लीज. कपिल, बॉलर नेम कपिल. यस, कपिल येतात मात्र या ठिकाणी बॉलिंगसाठी. पाहूयात कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल. समोर किरण आहेत, लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे, प्रयत्न करावे लागतील. किरणचे धमाके आम्ही पाहिलेत. आज तेच किरण बॅटिंगसाठी दुसऱ्या डावामध्ये. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. किती का आशेने ते आले. ये किरण पवार ने भी आते ही जो शॉट खेला है, उन्होंने आइबा कैच. ये ऐलान कर दिया है कि हार या पार. आइवा कैच पकड़ा है वहां पर. कुछ दर्शक को वहां आना है. आदित्य माली, आदित्य माली यांनी VIP स्टेजवर यायचंय आपल्याला. याही वेळेला बिग हिट. धमाके तर आता दुसऱ्या डावात सुद्धा सुरू झालेत आणि हिंदवी VK प्रतिष्ठान करताय. किरण पवारचे वार 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 येतोय चौका. क्या कमाल का शॉट खेला है, क्या कमाल का शॉट खेला. आगे रखी हुई गेंद थी, जूजी ऑफोली थी, आंखों के नीचे सीधा स्ट्रोक का टिपिकल पावर प्ले स्ट्रोक. ओवर गोज द मिड ऑन, कपल ऑफ बाउंसेस क्रॉस द लॉन्ग ऑन बाउंड्री फॉर 4. किरण पवार ने इरादे साफ कर दिए, तीखे तेवर. 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. किरण पवार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगवायला लागलंय. या वेळेला मात्र खूप चांगला फटका येताना पाहायला मिळालाय. याही वेळेला सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळाले हा चेंडू आणि किरण पवार यांच्या बॅट मधून धुमाकूळ घालू लागलेले आहेत. हा पॉवर प्लेचा फटका होता. आणि ज्या पद्धतीने कपिल जे आलेले आहेत ना, उत्तर प्रदेशचे खेळाडू आहेत जरूर, परंतु त्याचं उत्तर रायगडाचा हा बॅटर देखील त्याच चांगल्या पद्धतीने देतोय. ज्या पद्धतीने पहिला षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर चौकार, 14 धावा तर बनवल्या सुद्धा गेल्या. आणि या मॅच मध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकामध्ये व्यावसायिक गट देखील तेवढाच जबरदस्त होणार आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण सध्या किरण पवार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळतंय आपल्याला. यावेळेला फुलटॉस, त्यालाही गॅपमध्ये खेळले, पॉइंटला खेळला हा फटका. किरण 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 च्या बॅट मधून 4 रन. इतिहास उठा के देखिए, किरण पवार या तो जल्दी चले जाते हैं या तो मैच लेके जाते हैं. व्हाट इनिंग ही प्लेड.
कुणाल सर का वो जुमला मुझे याद आता है कि मुंबईचा मरीन ड्राइव्ह आणि किरण पवारचा कव्हर ड्राइव्ह. इकडे जर पाहिलं तर धावसंख्या 18 वर जाताना पाहायला मिळते. जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. हिंदवी विके प्रतिष्ठान हा संघ देखील तेवढी चांगली कामगिरी करणार आहे खरा, परंतु वादळ आता घोंगवायला लागलंय आणि त्याचा तडाखा बऱ्याच संघांना बऱ्याचदा बसलाय देखील आणि आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर रिग्नेश 11 दिल्ली धमाका हाही भारतातील आघाडीचा संघ पाहायला मिळतोय, परंतु प्रतिस्पर्धी हिंदवी 11 विकी प्रतिष्ठान देखील काही कमी नाहीये. तब्बल 51 मोटरसायकल बाईक पारितोषिक म्हणून या स्पर्धेमध्ये दिल्या जाणार आहेत. एक 4 व्हीलर कार दिली जाणार आहे. इतरही लाखोंची बक्षिसं या स्पर्धेमध्ये. म्हणून आजपासून सगळ्यांच्या नजरा या मानाच्या स्पर्धेवर माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकावर लागणार आहेत. आणि आता काय रंगत जशी दुसऱ्या डावाला सुरुवात झाली ना, एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय क्रीडानगरीमध्ये. किरण आणखीन एक, याही वेळेला मात्र आता कव्हरची दिशा निवडली आहे. तिकडे फिल्डर नाहीयेत आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. What a great reply from Kiran Pawar. Look at that, picks on the half volley and firmly driven over the infield for 4. किरण पवार ने भी कह दिया आर या पार और कुमार को तू मार ये कह के भेजा था. और कुल अभी तक 5 गेंदों पर 22 रन आए और कहीं ना कहीं दबाव में आ गई है रिग्नेश 11 दिल्ली धमाका. नक्कीच त्याचं कारण आहे, किरण यांनी जी सुरुवात केली ती लाजबाब आहे. षटकार चौकाराची भाषा त्यांना बोलायला आवडते आणि लगातारचा चौथा चौकार आलाय म्हणजे पहिल्या बॉलला षटकार खेळला खरा, त्यानंतर 4-4-4 चौकाराची भाषा सुरू झाली किरण यांची. यावेळेला आणखीन एक फटका, हाही सीमारेषेच्या पलीकडेच निघालाय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. लगातारचा 5वा. काय सुरुवात केली आहे किरण यांनी आणि पहिल्याच षटकात जर पाहिलं धाव संख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 26 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर किरण पवार नावाचं वादळ, नुसतं वादळ नाही, त्या वादळाचा तडाखा बसायला सुरुवात झाली आहे. एवढी जबरदस्त बॅटिंग. कमाल. चेक. इथे ज्यांनी या ओव्हरमध्ये आईबा कॅच घेतला तो इथे प्रेक्षक आलेला आहे. मी विनंती करतोय दिल्ली धमाकाचे ओनर हेमंतजी बनियाल यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा कूलर त्याला बक्षीस स्वरूपात आपण द्यायचं आहे. क्या बात है, कैच पे कूलर पहली मर्तबा. आदित्य महाली. आदित्य कधीपासून येतो या स्पर्धेत? कधीपासून आलायस? अरे रोज येतोस का तू? लाजतोय तो बोलायला, मात्र हरकत नाहीये. खूप खूप अभिनंदन तुझं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच या ठिकाणी पहिल्या षटकात जर पाहिलं तर किरण पवार शो पाहायला मिळाला आम्हाला. या खेळाडूच्या नावाची चर्चा का आहे? या खेळाडूने मात्र जगाला मोहिनी घातली आपल्या बॅटिंगच्या जोरावर, ते पाहायला मिळालं इकडे. आणि पहिल्या षटकात जबरदस्त 26 धावा आल्यात आणि अजूनही जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा आहे. अजूनही 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे. कमाल की बल्लेबाजी, 5 गेंदों में 5 चौके लगाकर कीर्तिमान स्थापित किया है माजी केंद्रीय मंत्री में किरण पवार ने. नक्कीच 15,000 प्रेक्षक या मॅचच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच मात्र या ठिकाणी जुडले जात आहेत. पाहूया काय होणार या ठिकाणी. अविनाश राणा यांना, दिल्लीचे एक नामवंत खेळाडू आहेत अविनाश राणा, त्यांना मात्र आता गोलंदाजीसाठी आणलेत. तर ग्रामीण धमाका बिग बॅश पहिल्या सीझन मध्ये मालिकावीर देखील राहिले होते, परंतु समोर किरण नावाचं वादळ आहे. जोडीला जर पाहिलं तर मुन्ना शेख, नाशिकचे सदाबहार बॅटर, यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. मॅच चांगली होणार आहे. पहिल्या षटकानेच सांगितलंय लक्ष जरी मोठा आहे ना, आम्ही पाठलाग करण्याची क्षमताही ठेवतो. या वेळेला फुलटॉस बॉल, त्याला दिशा दिली. वाह, कलात्मकता, नजाकत मुन्ना शेख यांची पाहायला मिळाली. बॉल सीमारेषा पार. चौकार. टिपिकल मुन्ना स्ट्रोक. Have a look at that in replay. Beautifully played. Elegant shot. Look at that. That was a lower full toss and played so elegant, so lovely. Just looking like a wow. Great shot. काय जबरदस्त बॅटिंग. काय याला म्हणतात प्रति हल्ला, आणि तोच इकडे होताना 95चा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु आता धावसंख्या 30 वर गेली सुद्धा, म्हणजे अजूनही 65 धावा करायच्या आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. 70 स्पोर्ट्सवर जुडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि त्याचबरोबरने या मानाच्या स्पर्धेमध्ये देखील यावेळेला मुन्ना खेळतात स्क्वेअरलेगच्या दिशेने हा फटका, परंतु तिकडे आता फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत.
चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली खरी. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाईल 31 धावांवर. ज्या पद्धतीने हा माहोल पाहायला मिळतोय, प्रेक्षक गॅलऱ्या पाहायला मिळत आहेत, या कार पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबरीने 51 मोटरसायकल बाईक पाहायला मिळणार आहेत. तर आणि हा मुख्य मंच जर पाहिलं तर अतिभव्य हे सगळं काही डोळे दिपवणारं पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच या माजी केंद्रीय राज्यमंत्री चषकाची देखील चर्चा होईल. आणि आजपासून सुरू झालाय खुल्या गटाचा महासंग्राम. आणि या महासंग्रामाला एका वेगळ्या दिशेने आपण नक्कीच या ठिकाणी पाहत आहोत. कारण ज्या पद्धतीने पहिली मॅच या ठिकाणी सुरू आहे ना, सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. धावसंख्या 31 झाली आहे आणि या मॅचला जिंकण्यासाठी 95चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अविनाश राणा समोर, किरण. यावेळेला थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला, बॉलचा अंदाज नाही आलाय आणि बॅट फिरवली खरी, बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. ब्यूटी राइजिंग और सरप्राइजिंग गेंद थी, बिल्कुल कान के पास से जाती हुई किरण पवार के चिम म्यूजिक बनाती हुई. एक बात है, बहुत ही पॉजिटिव अप्रोच लग रहा है, बहुत ही पॉजिटिव रिप्लाई जान हथेली पे ले ली है मुन्ना शेख और किरण पवार ने. लीग पद्धतीच्या मॅच मध्ये पहिला सामनाच तेवढा महत्वाचा असतो. ओ हो, या वेळेला अविनाश राणा कशासाठी मी बॉलिंगला आलोय दाखवून देत आहेत. बॉलला टर्न केलंय, बॉलला वळवलंय. सिद्दीक सर, लीग ज्या मॅच अलीकडे फॉर्मॅट सुरू झालाय ना, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला सामना खूप महत्वाचा असतो. तिकडे जर जिंकला तर तुमचा आत्मविश्वास हा डबल होतो आणि त्यामुळे दोन्ही टीम प्रयत्न करतील. जरी एखादी टीम हरली ना, त्यांना संधी आहे, परंतु पहिला सामना जिंकून आपली पोझिशन चांगली करायची आहे. ओहो, अविनाश राणा इकडे मात्र किरण यांना थांबवतायत. किरण काय चुका करतायत, अविनाश यांनी घेरलेला आहे आणि त्यांच्या चुकावर घाला घालण्याचा प्रयत्न सध्या ते करतायत. कमाल की बॉलिंग कर रहे हैं, कौन बना रहे हैं, लेकिन गुड लेन पे पिचिंग कर रहे हैं. ये देखिए, ये गेंद भी थोड़ा अंदर की जानिब कटी थी टिप्पा खाने के बाद. कमाल की बॉलिंग अविनाश राणा की. काय जबरदस्त गोलंदाजी करत आहेत अविनाश राणा सध्या. परंतु या वेळेला किरण नाही थांबले, जुगारून दिले हे बंद आणि बॉलला मात्र फेकून दिलाय स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँडच्या दिशेने. ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळलाय, दबावाला हटवलाय आणि एक मोठा फटका. जशी चर्चा पहिल्या डावात करत होतो ना सिद्दीक सर आपण, विकेट नाही आली लवकर, तशी तर इकडे सुद्धा नाही आली आहे. 3 बॉल डॉट आले खरे, परंतु 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झाली आहे 37. चेक. विकास पाटील दिबे अंजूर, आपण VIP डाईस वर यायचंय. विकास पाटील, आणि आपण आता इथे लकी ड्रॉ घेणार आहोत. ज्या ज्या क्रीडा रसिकांनी लकी ड्रॉ साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, यस, 3ऱ्या षटकानंतर आम्ही लकी ड्रॉ घेणार आहोत. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सुवर्ण संधी आहे. आपण या लकी ड्रॉ मध्ये QR कोड स्कॅन करून आपलं रजिस्ट्रेशन करा आणि सहभागी व्हा. आकर्षक पारितोषिक तुमच्यासाठी: कूलर, फ्रीज, LED TV, ओव्हर टू कॉम्बॉक्स. बन गया मॅच. नक्कीच सर, मॅच बनलेली आहे. 4 ओव्हरमध्ये 58 अजूनही करायचे, परंतु हुकमाचा एका किती दिवस तुम्ही बाजूला ठेवणार, किती वेळ ठेवणार. तर आता सरोज प्रामाणिकला यांनाच आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आपल्या गोलंदाजीसाठी देखील ते ओळखले जातात. फलंदाजी तर लाजबाब त्यांनी केली होती आणि इकडे कुठेतरी विकेट येत नाही याची चिंता रिग्नेश 11 दिल्ली धमाकाला सुद्धा आहे, परंतु त्याचसाठी आणलंय सरोज यांना. सरोज यांचं पहिलाच बॉल जर पाहिलं तर कमी गतीने टाकला, चांगल्या टप्प्यावर टाकला, थोडंसं मागे हटून खेळण्याचा प्रयत्न होता. याची रक्षकांच्या दिशेने पाठवला. मुन्नासारख्या फलंदाजांना मात्र इकडे थांबवले त्यांनी. डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळेल. सरोज प्रामाणिक चांगली सुरुवात पाहायला मिळाली. समोर जर पाहिलं तर मुन्ना शेख आहेत. या वेळेला फुल टॉस बॉल, त्याला मात्र या ठिकाणी अगदी चांगल्या फटक्यामध्ये सरळ बॅटने स्ट्रोक खेळला आणि धावा मात्र या ठिकाणी 4-4-4 चौकार. क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं नासिक के आशिक. लुक एट डैट, जूजी ऑफर ली थी, सीधा फुल टॉस पे लिया है. जो खिलाड़ी खड़ा था थोड़ा वाइडिश था और पहले बाउंस पर गेंद 4 रनों के लिए. लग रहा है शेर के सामने शेर आ गए, Yes. तलवार के सामने तलवार आ गई. सरोज प्रामाणिक पुन्हा एकदा येत आहेत. या वेळेला चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. त्या बॉलला मिड ऑफच्या दिशेने पाठवलं, थ्रो केला खरा, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. आज एक वेगळाच माहोल इकडे सुद्धा पाहायला मिळतोय. काही दिवसापूर्वी जर पाहिलं तर अंडर-25 डिस्ट्रिक्ट वाईज टुर्नामेंट या ठिकाणी आपण पाहिली होती आणि त्याही टुर्नामेंटमध्ये खूप चांगली मजा आपण घेतली होती. आणि आज अतिभव्य प्रमाणातील आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्य मंच जर पाहिलं तर खूप उंचावर
आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि ही स्पर्धा, या स्पर्धेचा दर्जा सुद्धा काहीतरी वेगळाच आहे. परंतु आता मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. किरण पवार यांना इन ऍक्शन मध्ये पाहतोय. आतापर्यंत फक्त षटकार चौकाराची भाषा बोलली आहे त्यांनी. ओहो हो, सरोज प्रामाणिक बॉलिंगला का आलेत दाखवून देत आहेत. आपल्या टीमसाठी कमबॅक मात्र त्यांनी या ठिकाणी केलंय. खूप चांगली गोलंदाजी, पेरिएशन चांगलं केलं सिद्दीक सर. बिल्कुल, देखिए गार्ड गार्ड का पानी पिया हुआ ये खिलाड़ी है और उसे भी पता है कि उसने कच्ची गोलियां नहीं खाई. ये बैटल होके रहेगा, आर पार होके रहेगा. किरण, चांगला चेंडू या ठिकाणी पाहिला मिळालाय खरा, परंतु निघालाय थर्ड मॅचच्या दिशेने. रन महत्वाची आहे आणि तिकडे तर 4 आलेल्या सुद्धा आहेत. किरण पुन्हा एकदा 4 चीज भाषा बोलतायत. चौकार, जाजिबुल नजर शॉट. इस तरह के शॉट आंखों में डूब जाते हैं. देखिए गेंदबाज की रफ्तार का इस्तेमाल किया, बहुत खूबसूरत स्क्वायर ड्राइव, प्लेसमेंट लाजवाब, सुई में धागा पुरोया जाता है उस तरह. 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर. 4 रन. 46 धावा तर झालेल्या आहेत. म्हणजे चांगली सुरुवात इकडे केली आणि ती सुद्धा विदाऊट लॉस. म्हणून आम्ही हिंदवी विखे प्रतिष्ठानचं देखील कौतुक करू. परंतु रिग्नेश 11 दिल्ली धमाकालाही कमबॅक करावं लागेल. यावेळेला वेगवान फटका खेळला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. करण अंबाला तिकडे आलेत. 1 धाव घेतलीये, एकीवरच थांबवलेला आहे आणि इकडे जर पाहिलं तर धाव संख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. ओव्हर संपतायत, 3 धाव संख्या झाली आहे 47 आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी मोठा पल्ला गाठायचा आहे. परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. सिद्दीक सर, 18 चेंडू झालेत, 47 झालेत, 18 चेंडू बाकी आहेत, 48 पाहिजेत. एका बाजूला आहे हिंदवी विखे प्रतिष्ठान, एका बाजूला आहे रिग्नेश 11 दिल्ली धमाका. काय सामना दुसऱ्या डावात पहिल्या 3 ओव्हरलाच रंगलाय. कमाल का क्रिकेट हो रहा है. लेकिन चंदू सर यहाँ एक बेनिफिट है. 10 के 10 विकेट हाथ में, 9,39,291 अब तक सब्सक्राइबर 70 के हो चुके हैं. तारीफ सैयद की ये स्पोर्ट्स की जादुई दुनिया है. मिशन 10 लाख की तरफ हम बढ़ रहे हैं. आप तुरंत ही लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूलें. आप देख रहे हैं माजी केंद्रीय मंत्री चषक 51 बाइक और 2 4 व्हीलर के साथ. थँक्यू. मी विनंती करतोय आमच्या आयोजन समितीमधील भानदास पाटील यांना, आपण लकी ड्रॉ साठी व्हील स्पिन करायचं आहे. कूलर साठी अनाउन्समेंट करतोय आम्ही. कूलर साठी लकी ड्रॉ आहे. येस, भानदास पाटील व्हील स्पिन करतायत. हे चक्र फिरताना आपल्याला दिसत आहे. कोण तो भाग्यवंत विजेता असेल? नितीन चंद्रकांत वाघमारे, 9307666807. नितीन चंद्रकांत वाघमारे, 2 मिनिटाच्या आत तुम्हाला यायचंय. नितीन चंद्रकांत वाघमारे, VIP डाईस वर या. VIP डाईस वर कोण असेल तर या. आपण पुन्हा एकदा स्पिन करूया. व्हील स्पिन होताना आपल्याला दिसतंय भूमित कुंदन माई. भूमित कुंदन माई 8530674452. भूमित माई. बैक टू क्रिकेट. मरता क्या ना करता, आखिरकार करण अंबाला के हाथ में गेंद दी गई है. नेक्स्ट स्पिन. पंकज तुकाराम पाटील. पंकज तुकाराम पाटील 7977132724. यस, रिग्नेश पाटिल की भी धड़कनें तेज हुई है, क्योंकि जिस तरह किरण पवार बल्लेबाजी कर रहे हैं, जिस तरह या लवकर या. आपण कूलरचे मानकरी ठरलात. बॅक टू क्रिकेट नाव. धन्यवाद संदीप मोड़े जी. करण अंबाला ये गेम चेंजर खिलाड़ी है. किरण पवार को स्विंगिंग यॉर्कर
बल्ले के टो पे लगी, पीछे चली गई है, स्लॉपी वर्क रहा है, 2 रन पूरे किए किरण पवार ने, स्कोर 49 रन पे पहुंचा है। क्या मुकाबला चल रहा है, शेरों की लड़ाई है और लगाम घोड़ों को डाली जाती है, शेरों को नहीं। खूप चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे मॅचमध्ये या ठिकाणी इंदवी विकी प्रतिष्ठान देखील आहे आणि चिंतेची बाब तो दोन्ही बाजूला आहे. एकाला डॉट नाही करायचे एकाला विकेट नाही द्यायचे आहेत. करण अंबाला, ओहो ये उनकी खास गेंद है। गुड लेन पे पड़ने के बाद गेंद ने काटा बदला था, अचंभित रहे थे वहां पर किरण पवार। क्या कमाल का स्विंग मिला था उनको। रिव्यू लिया है वहां पर बल्लेबाजों ने, अंपायर के फैसले को चैलेंज किया है। रिग्नेश पाटिल ठीक हमारे सामने है, मिस्टर 70-70 मोहतरम तारिफ सैयद साहब के साथ। इथे आपण पाहतोय की माजी पंचायत समिती सभापती, भारतीय जनता पार्टीचे नेते भानदास पाटील, आयोजन समितीचे सदस्य आहेत, त्यांच्या शुभ हस्ते कूलर दिलं जात आहे। 1 तारखेला ही स्पर्धा सुरू झाली आणि लकी ड्रॉ देखील 1 तारखेला सुरू झाले। कधीपासून तुम्ही येता इथे? मी आजच आलोय। प्रथम पहिले मी भालचंद्र म्हात्रेचा आभार मानतो की त्यांनीच मला स्कॅन केलं। इट्स अ फेअर डिलिव्हरी। नक्कीच कसं वाटतंय कूलर घरी जाऊन फॅमिली तर खुश होणार आहे। मी कधी मॅच बघायला येत नाही असं, पण पहिल्यांदा इथे आलो मॅच बघायला, पण आयोजन तर खूप सुंदर आहे। थँक्यू कॉन्ग्रेचुलेशंस। ऑल टू कॉमेंट बॉक्स। अंबाला फिर कटर थी, फिर आरे बल्ले से खेलना चाहते थे। ये फर्क है चंदू सर, करण अंबाला और बाकी खिलाड़ियों में। ही इज अ गेम चेंजर। नक्कीच गती परिवर्तन केलंय। किरण यांना रोखायचं तर मला काय करावं लागेल, त्यासाठीचे कोणते चेंडू टाकावे लागतील ते त्यांनी या ठिकाणी टाकले आणि त्यामुळे थोडंसं थांबवलं। परंतु किरण यांना तुम्ही जास्त काळ देखील थांबू नाही शकत, चांगली लढत होईल। करण अंबाला फुल टॉस गेंद पूरी तरह बल्ले पे नहीं आई, गैप में ट्रैवल हो रही है, डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी पहुंचे, बढ़िया फील्डिंग, ओवरथ्रो हुआ है और जहां 1 रन था वहां 2 रन आए। इन 2 रन के साथ 50 रन पूरे होते हुए हिंदवी विके प्रतिष्ठान के 51 रन बिना कोई विकेट के। देखिए दोनों तरफ से ओपनर ने 50 के ऊपर पार्टनरशिप किए, ये भी एक कीर्तिमान बनता हुआ। तीसरे अंपायर को वहां पे पूछा है बीमर के लिए, बीमर के लिए तीसरे अंपायर की मदद ली गई है। दोस्तों आप देख रहे हैं माजी केंद्रीय मंत्री चषक 2025। स्वागत है। इट्स अ फेयर डिलीवरी, इट्स अ फेयर डिलीवरी। अभी भी इस ओवर पे बहुत डिपेंड है करण अंबाला के कि कितने रन खर्च करते हैं। करण अंबाला हाईवे एंड से आते हुए, टेनिस क्रिकेट का एक अलग ही नाम है। इस मरतबा वाइड यॉर्कर, क्या बॉलिंग कर रहे हैं। हाथों के पीछे से इस तरह की गेंद बहुत मुश्किल रहता है बल्लेबाज को जज करना। हो, हाई बॉल जर पाहिलं तर अगदी कमी वेगात टाकला, मागील बॉल प्रचंड वेगात टाकला, त्या अगोदर पुन्हा कमी वेगात टाकला। पाणी पहा, गती कमी जास्त तर करतातच आहेत, परंतु ते टप्पा सुद्धा बदलतायत आणि त्यामुळे करण यांना सध्या रीड करणं अवघड होऊन बसलेलं आहे, परंतु प्रयत्न तर करावेच लागतील। करण अंबाला फिर जड़ में गेंद थी, गली में गई है, बल्ले की जड़ से लगकर। क्या ओवर खत्म किया है, जहां पर केवल करण अंबाला ने 5 रन खर्च किए और इक्वेशन जो 3 ओवर में 48 था, अब 2 ओवर में 43 पे आया है। सिद्दीक सर, एखाद्या खेळाडूचं ज्या वेळेला नाव होतं ना त्यावेळेला त्याची जबाबदारी देखील वाढते आणि त्यांच्याकडून मात्र अपेक्षा होती, त्यांनी पूर्तता केली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, करण अंबाला यांनी आपल्या भात्यामध्ये स्लोवर वन अलीकडच्या कालावधीमध्ये खूप चांगले प्रभावीपणे वापरलेले आहेत। म्हणजे जे पूर्वी आम्ही तेवढे नव्हते पाहत, क्वचित एखाद दुसरा बॉल पाहिला, परंतु आता जर पाहिलं किरण थांबत नाहीये तर किरणच्या विरुद्ध स्लोवर वनचा जो मारा केलाय ना तो अगदी प्रभावी होता। हेमंत बनियाल साहब वीआईपी डाइस पे हैं, मैच का मजा ले रहे हैं, आपका भी हार्दिक स्वागत है। करण अंबाला के बारे में एक ही कहेंगे कि सदे हद प्यार दी लकीर कोई ना। उनके हाथ में प्यार की लकीर ना हो, भले से पंजाबी का वो शेर है, लेकिन सफलता की लकीर जरूर है।
बहरहाल पेनल्टी मेड ओवर में बॉलिंग के लिए बुलाया गया है। सरोज परमानिक को पहली गेंद ऑन ड्राइव किया है, अब दबाव बढ़ चुका है वीके प्रतिष्ठान पे, हिंदवी पे, क्योंकि बची हुई 11 गेंदों में यहां से 42 चाहिए। कमाल का ओवर खत्म किया गेम चेंजर ऑफ इंडियन क्रिकेट करण अंबाला ने। यहां से विकेटें काफी हाथ में है, रिस्क लेना होगा। रिस्क वहीं लेता है जो बहादुर रहता है, किस्मत भी बहादुरों का साथ देती है। रिस्क हो या इश्क हो, ये बहादुरों का ही काम है। बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, पैर नहीं चले थे मुन्ना शेख के, जगह से ड्राइव करना चाहते थे। मोबाइल में जहां नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी आहे, लॅक ऑफ फुटवर्क। एक गोष्ट पाहायला मिळाली, फलंदाज तर तेच दोन्ही आहेत, परंतु गेल्या काही ओव्हरमध्ये जी गोलंदाजी जे गती परिवर्तन झाली ना, ती लाजवाब होती। सरोज पारमानिक पीछे रखी हुई गेंद थी, अपर कट का यह है और गेंद जा रही है इस वक्त पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। हा चेंडू जर पाहिलं तर थोडासा पाठीमागे टाकला, त्याचा फायदा घेतला या ठिकाणी आणि चौकारामध्ये परावर्तित केलंय। एक चांगला चौकार या ठिकाणी येताना बराच काळ असा गेला ज्यामध्ये मोठे फटके आलेच नव्हते आणि पुन्हा आता मोठा फटका आलाय। अपर कट किया था वहां पे, गेंद तक पहुंचे थे मुन्ना शेख। इस चौके ने सहारा जरूर दिया, लेकिन इक्वेशन अभी भी मुश्किल है। पारमानिक मुड़ते हुए ऑन द राइज खेलना चाहते थे, बीट किया वहां पर, कमाल की गेंद, अपने सर पे हाथ रख दिया वहां कि किस तरह से बल्ले को छुआ नहीं था। व्हाट अ बॉल, मैग्निफिसेंट डिलीवरी फ्रॉम सरोज पारमानिक। आप जाकर विघ्नेश पाटिल की हार्ट बीट्स कंट्रोल होते हुए चैलेंज के कैप्टन तुरंत ही टॉस के लिए पहुंच जाए। ये भी खराब शॉट मुन्ना शेख का। हालांकि मुन्ना शेख वो रंग में लग नहीं रहे जिसके लिए वो जाने जाते हैं। चंदू सर थोड़ा ऑफ कलर लग रहे हैं। हो, अगदी ज्या पद्धतीने किरण यांनी सुरुवात केली ना, तर त्या साजेशी खेळी आज मुन्ना यांनी नाही केली, परंतु मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न मुन्ना यांना अजूनही करावे लागतील। पारमानिक इस मर्तबा स्विंग किया, अधूरे मन से खेला हुआ शॉट, पीछे प्रोटेक्शन है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। अब आखिरी ओवर में मैच जीतने के लिए 37 रन चाहिए, 6 सिक्सर लगते हैं तो फिर सुपर ओवर। हो, क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं किंवा एखादी अतिरिक्त धाव देखील त्याच ओव्हरमध्ये आली तर काय सांगू शकतो, परंतु ज्या पद्धतीने मात्र विघ्नेश दिल्ली धमाकाने कमबॅक केलं ते वाखाणण्याजोगतं आहे। पहिल्या ओव्हरमध्ये कपिल यांच्या 26 धावा आल्या, त्यानंतर अविनाश राणे यांनी 11 दिल्या, सरोज यांनी 10 धावा दिल्या, करण अंबाला लाजवाब 5च धावा दिल्या आणि सरोज प्रामाणिक यांनी पुन्हा अप्रतिम गोलंदाजी केली। आणि हे जो ग्राफ आहे तो खाली आला। फक्त एक गोष्ट चिंतेची अजूनही आहे, ती म्हणजे विकेट तर नाही घेतली, म्हणजे मॅच मध्ये आली आहे टीम, परंतु विकेट घेण्यात मात्र दुसरा डाव देखील आतापर्यंत यशस्वी नाही राहिला। लेकिन आप 10 विकेट रख के मैच हारेंगे तो एक कम पानी में डूबने वाली मौत है। 37 रन चाहिए मैच को जीतने के लिए हिंदवी वीके प्रतिष्ठान को। 43 पे बल्लेबाजी कर रहे किरण पवार। एक आकर्षण है कि क्या वो अपना अर्धशतक लगाते हैं या नहीं। समय बराबर है, ऑनफील्ड अंपायर गेंदबाजी के लिए। देखना है क्या मुन्ना शेख होनी को अनहोनी में बदलते हैं। पहली गेंद जोर से मारने की कोशिश। आज मुन्ना का फुटवर्क कहीं ना कहीं चरमरा रहा है। कमाल की गेंद थी, वाइड यॉर्कर, बल्ले के नीचे से निकल गई विकेट कीपर के पास। फिर पीछे रखी हुई गेंद, गति परिवर्तन, चकमा खा गए वहां पे मुन्ना शेख। सिर्फ एक आकर्षण है इस मैच का, क्या किरण पवार अपना अर्धशतक बनाएंगे। अगदी आता मॅच औपचारिकतेकडे निघालेली आहे। माझ्याबरोबर सिद्दीक बाबे सर जुडले गेलेले आहेत आणि आज खुल्या गटातील क्रिकेटचा आगाज म्हणजे सुरुवात होताना पाहायला मिळाली आणि सुरुवातच अगदी जबरदस्त। दुसरा सामना आहे, परंतु खूप चांगली कामगिरी।
चैलेंज स्पोर्ट्स के कैप्टन, आपको तुरंत ही टॉस बॉक्स में पहुंचना है। इस मर्तबा गेंद ऊपर लगी है, फील्डर उसके नीचे आ रहे हैं, इसका है, दूसरी तीसरी कोशिश में छोड़ दिया। जीवन दान मिला है वहां पर। 48 पे पहुंचे किरण पवार, 44 रन पे 44। अभी भी मौका है। कितनी गेंदें बची है? 3 गेंदें बची है। देखना है कि मुन्ना शेख क्या किरण पवार को स्ट्राइक देते हैं। चंदू सर, ये बहुत कम देखने को मिलता है कि आपके 10 के 10 बैट्समैन आउट नहीं हुए और आप मैच हार गए। ये तो कम पानी वाली मौत है। क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळात अशक्य असं काही नाहीये. म्हणजे असं काही होऊ शकतं. कितीही मोठा फलंदाज असला तो सुद्धा मेडनवर जाताना आपण पाहतो ना, किंवा कितीही मोठा गोलंदाज असला त्याच्या विरुद्धही धावा येताना पाहायला मिळतात. ज्या गोलंदाजावर 6 चेंडू 6 षटकार आले त्यांनी नंतर गोलंदाजी जगावर राज्य केलं आणि त्याच्यामुळे या गोष्टी क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. कमबॅक येणाऱ्या कालावधीमध्ये करावं लागतं. बहुत अच्छा आपने जिक्र करा। युवराज सिंह ने, अंपायर ने तीसरे अंपायर को पूछा है किस लिए? ओवर स्टेपिंग के लिए। देखिए, आपने सही कहा। ब्रॉड को जब युवराज सिंह ने 6 सिक्सर लगाए थे, उसके बाद उन्होंने टेस्ट क्रिकेट में 604 विकेटें ली। जिमी एंडरसन के बाद हाईएस्ट विकेट टेकर ऑफ इंग्लैंड। तीसरे अंपायर की मदद ली गई है। कमाल का क्रिकेट चल रहा है। आज दर्शक भी काफी बढ़ चुके हैं। सभी का हार्दिक स्वागत है। देखिए, प्रताप सेठ पाटिल, इनकी जो सोच है ना, विजन है, वो दुनिया से बहुत आगे है। उन्होंने पहले ही कहा था कि कुछ ऐसा किया जाए जिसको लोग याद रखें, और याद इसलिए रखेंगे कि भारत के किसी भी शो में ना 51 बाइक रहे ना 2 4 व्हीलर रहे। इट्स अ नो बॉल, फ्री डाता हुआ। क्या उम्मीद बढ़ सकती है? नहीं। जीत और हार का फासला कम हो सकता है। 4 गेंदों में 35 रन। मिशन इम्पॉसिबल है हिंदवी वीके प्रतिष्ठान के सामने। इस मर्तबा पुश किया, स्ट्राइक को रोटेट किया है किरण पवार के पास। ये बड़े खिलाड़ी की निशानी, क्योंकि किरण 44 पे बल्लेबाजी कर रहे हैं। अर्धशतक का उनके पास मौका है। परंतु सर, जी सुरुवात झाली होती ना, पहिल्या 3 ओव्हरमध्ये 46 धावा बनवल्या होत्या. विकेट नव्हती. विकेट तर आताही नाहीये, परंतु त्याला पुढे नेऊ नाही शकले येणाऱ्या काळ. म्हणून क्रिकेटमध्ये सातत्य गरजेचं असतं. स्विंग करना चाहते थे, उलझ के रहेगी गेंद। थोड़ी नोक झोंक चल रही है मैदान में। ये तमाम नोक झोंक, ये तमाम गर्मा गर्मी आपको मिलेंगी तो सिर्फ माजी केंद्रीय मंत्री चषक में। आखिर की 2 गेंदें बची है। किरण को 6 रन चाहिए। गेंद को खेल दिया है आसमान में। गेंद जा रही है तारामंडल में। किरण पवार का अर्धशतक भी गेंद देना चाहिए। व्हाट अ इनिंग ही प्लेड। कमाल की बल्लेबाजी की किरण पवार ने। कुणाल दाते के वो शब्द के मुंबई का मरीन ड्राइव और किरण पवार का कवर ड्राइव। कमाल के खिलाड़ी हैं। ये अर्धशतक का सिक्सर आता हुआ। वा, मॅचचा रिझल्ट काही लागू दे, परंतु किरण यांनी स्वतःला सिद्ध केलंय आणि ज्या पद्धतीची त्यांनी बॅटिंग केली आहे ना, ताबडतोड अंदाजामध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी किरणने पुन्हा एकदा केलाय. वा किरण, 22 रन से इस मुकाबले को जीता है रिग्नेश 11 दिल्ली धमाका ने। कॉन्ग्रेचुलेशन रिग्नेश पाटिल, कॉन्ग्रेचुलेशन ऑल टीम, करण अंबाला, सरोज पारमानिक, संजू कनोजिया एंड ऑल टीम, स्पेशली राणा, अविनाश राणा एंड स्पेशली हेमंत बनियाल जी ऑल्सो एंड हार्ड लक वीके प्रतिष्ठान। मैन ऑफ द मैच की तरफ हम आपको लिए चलते हैं। इथे शुभागमन होतोय नवीन 40+ संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आणि या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन समितीचे अध्यक्ष आदरणीय प्रताप शेठ पाटील साहेबांचं इथे शुभागमन होतंय. त्यांचं सहर्ष स्वागत. दिल्ली धमाका के कैप्टन तुरंत ही आपको टॉस के लिए आना है और संदीप मोड़े मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं। सरोज पारमानिक जिन्होंने 46 रन बनाए और 2 ओवर में कसी भी गेंदबाजी की। और दिल्ली धमाके के कैप्टन तुरंत ही आपको VIP डाइस पे जाना है। चलते हैं
विनर वर्सेस विनर मैच के लिए संदीप मोड़े के पास। सरोज पारमानिक इज द मैन ऑफ द मैच। प्रताप सेठ पाटिल का जिक्र कर रहा था और वो हमारे बीच पहुंच चुके। वेलकम। मैन ऑफ द मैच खिलाड़ी को आना है। सरोज पारमानिक इज द मैन ऑफ द मैच। संदीप जी। यस, कैप्टन ऑफ रिग्नेश 11 दिल्ली धमाका, सरोज प्रामाणिक। सरोज प्रामाणिक